विषय काय आहे मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी आणि माझ्या मित्रांनी विचार केला होता, की बाबा रत्नागिरीला जावं, कोकण-बिकन, मच्छी-बिच्छी समुद्रात वगैरे फिरूया, बनाना ड्राईव्ह करूया. पण काय झालंय, सध्या सोशल मीडियावर असे व्हिडिओ फिरतात ना, त्यामुळे बाबा आम्ही विचार केला, विचार बदलला, कॅन्सल करूया. म्हणजे काय आहे मित्रांनो, सोशल मीडियावरती व्हिडिओ आहेत ना, ते व्हिडिओ सांगतात, की बाबा इटलीला एक कंपनी होती, बंद पडलेली कंपनी. तिथे एखादं केमिकल तयार व्हायचं, PFAS नावाचं. म्हणजे त्याला फॉरेव्हर केमिकल्स सुद्धा म्हणतात टोपण नावाने. म्हणजे ते केमिकल म्हणजे मित्रांनो पाण्यात गेलं तरी नष्ट होत नाही, मातीत गेलं तरी नष्ट होत नाही, माणसाच्या शरीरात गेलं, माणसाचं शरीर नष्ट होईल, पण ते केमिकल नष्ट होत नाही. असं ते केमिकल आहे. म्हणजे मिटानी नावाची कंपनी होती इटलीमधली. त्यांनी हे केलं होतं म्हणजे केमिकल तयार केलं. तिथल्या लोकांनी या केमिकलमुळे बरेच मेले. म्हणजे 4,000 लोकांच्या पुढे ती लोकं मेली. म्हणजे थायरॉईड सारखे आजार, कॅन्सर सारखे आजार, म्हणजे हार्ट अटॅक अशा लोकांना ग्रस्त झाले. मग तिथल्या लोकांनी आंदोलन करून ही कंपनी पार बंद पडून टाकली. 2018 साली ही कंपनीचं दिवाळखोर निघालं आणि या दिवाळखोर आणि आंदोलनामुळे ही कंपनी पूर्णतः बंद झाली. नंतर 2019ला आपल्या इथल्या महाभागांनी ती कंपनी विकत घेतली. म्हणजे तिथले काही पार्ट्स होते ऑक्शनमध्ये आले होते. बाबा घेऊन टाकू इथे. 2019ला ही कंपनी केली आणि आता ही कंपनी आपल्या रत्नागिरीमध्ये लोटे परशुराम MIDCमध्ये आहे. त्यामुळे आम्ही विचार केला, बाबा ही इटलीवाले त्या लोकांचा विचार करतात. हे आपले लोकं विचार करत नाही स्वतःचा. त्यामुळे काय झालंय, मी माझा विचार करणार आहे, माझ्या मित्रांचा विचार करणार आहे म्हणून रत्नागिरी कॅन्सल करतोय. रत्नागिरीला मला जायची इच्छा राहिलेली नाहीये. काय चुकून-बिकून हे केमिकल आमच्या नरड्या-बिरड्यात गेलं, आमचे फेफडे-बिफडे जळले आणि आजारी पडून खपलो तर लग्न-बिग्न व्हायचं हो आपलं. अजून काहीच कशात काही नाहीये. ते सगळं झाल्यानंतर मग जाऊ परत रत्नागिरीत त्यावेळेस. तोपर्यंत कोकण असू द्या. कोकणची माणसं साधीभोळी राहिल्यामुळं खूप फायदा घेतलाय लोकांनी. साधं-भोळं राहण्यात का हे नाही आता. नका राहू साधं-भोळं एवढं बी. नाहीतर अवघड होऊन जाईल. चलो बाय-बाय. मिलेंगे अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये.